नमस्कार मित्रांनो, एमपीएससी लाईव्ह युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय इथे समजून घेणार आहोत. तो म्हणजे इलेक्ट्रो बॉन्ड सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलेले. गेल्या काही दिवसापासून चर्चेत असणारा हा विषय शेवटी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि ते बॉन्ड अवैध ठरवले. आता नेमकं हे बॉन्ड नेमकं काय आहे, की इलेक्ट्रो बॉन्ड म्हणजे नेमकं काय, तर तेच आज आपण इथे समजून घेऊया. तर मित्रांनो, इलेक्ट्रो बॉन्ड म्हणजे की समजा एखाद्या नागरिकाला किंवा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीला एखाद्या राजकीय पक्षाला जर देणगी द्यायची असेल किंवा दान करायचं असेल तर ते दान करत असताना ते एका विशिष्ट पद्धतीने दान करता येत होतं. ती पद्धत म्हणजे नेमकं काय की स्टेट बँक मध्ये काही बॉन्ड्स विक्रीसाठी ठेवले असायचे. म्हणजे तो एक कागद असायचा एका प्रकारचा, जसं की प्रॉमिसरी नोट असते त्या पद्धतीचा तो कागद असायचा. जर आता समजा मला एखाद्या राजकीय पक्षाला देणगी द्यायची तर मी काय करेल की स्टेट बँकमध्ये जाईल, स्टेट बँकेला ती अमाऊंट पे करेल. आता ही अमाऊंट पे करत असताना त्यामध्ये पण एक पट ठेवली होती, ती म्हणजे 1,000, 10,000, 1,00,000, 10,00,000 आणि 1,00,00,000 या पटीमध्ये मी ती अमाऊंट द्यायची. समजा मला 1,000चा बॉन्ड घ्यायचा आहे तर मी 1,000 रुपये ही स्टेट बँकेला देणार. स्टेट बँक मला त्या बदल्यात तो कागद देईल, म्हणजे काय की तो बॉन्ड देईल. मग तो बॉन्ड मला मिळाल्यावर मी तो बॉन्ड मला ज्या काही माझ्या आवडतीच्या पक्षाला दान करायचं तर त्या पक्षाला तो मी देईल. नंतर तो पक्ष काय करेल की तो बॉन्ड घेऊन बँकेमध्ये जाणार. आता बँकेमध्ये पण जात असताना तो पक्ष 15 दिवसाच्या आतमध्ये तो बँकेमध्ये गेला पाहिजे. अन्यथा काय होणार की जी काही अमाऊंट असेल त्या बॉन्डची तर ती पीएम फंड मध्ये ऍड होणार. म्हणून तो पक्ष 15 दिवसाच्या आत जर बँकेमध्ये गेला तर बँकेमध्ये तो कागद त्या पक्षाने जमा केला तर बँक त्याच्या बदल्यात त्याच्या अकाउंटमध्ये जी काही अमाऊंट असेल त्या कागदाची तर ती क्रेडिट करणार. म्हणजे अशा पद्धतीने एक राजकीय पक्षाला मदत करायची ही सिस्टीम होती, योजना होती. मग आता या योजनेला सुप्रीम कोर्टाने हे अवैध का ठरवलं, हा एक सर्वसामान्यांना पण वाटणारा एक प्रश्न होता की राजकीय पक्षांना मदत का करायची असते किंवा ही मदत अशा पद्धतीने करायची आहे. कारण की ही मदत करत असताना जी कोणी मदत त्या राजकीय पक्षाला केलेली आहे तर ती उघड सुद्धा नाही, म्हणजे गोपनीय ठेवण्याची पद्धत होती. याच्यामध्ये नियमच असा होता की जर एखाद्या राजकीय पक्षाला ती मदत करायची तर त्या व्यक्तीचं नाव हे तिथं दाखवलं जाणार नव्हतं. मग आता याचिकाकर्ते जे होते तर त्यांनी हाच एक प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर उपस्थित केला. नंतर सुप्रीम कोर्टाने त्यावरती सुनावणी केली आणि निर्णय दिला की इलेक्ट्रो बॉन्ड ही जी काही योजना आहे तर ती अवैध आहे, घटनात्मक दृष्ट्या ती वैध नाहीये, असा एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिले. सुप्रीम कोर्टाचं त्याच्यामध्ये हे पण म्हणणं झालं की घटनेचं हे एक उल्लंघन आहे, मूलभूत हक्कांचं हे उल्लंघन आहे. आता उल्लंघन का की याच्यामध्ये तुम्ही आरटीआय सुद्धा करू शकत नव्हता. जर एखादी कुठलीही माहिती तुम्ही घ्यायची असेल तर आरटीआय तुम्ही करू शकता, परंतु याच्यामध्ये तुम्हाला आरटीआय करण्याची सुद्धा परवानगी नव्हती. हा एक मुद्दा तिथे सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला. दुसरा मुद्दा सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं होतं की राज्यघटनेमध्ये जे काय इलेक्शन्स कमिशन आहे, इलेक्शन्स कमिशनचं काम काय आहे की संविधानमध्ये सांगितलेलं आहे की फ्री अँड फेअर मध्ये तुम्ही इलेक्शन्स घेतलं पाहिजे. तर मग फ्री अँड फेअर मध्ये जर इलेक्शन्स घ्यायचे आहेत तुम्हाला तर मग याच्यामध्ये गोपनीय पद्धत आहे आणि तुम्ही फ्री अँड फेअर इलेक्शन्स कसं म्हणू शकता ना. तर हा एक मुद्दा सुद्धा सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आणि मग सुप्रीम कोर्टाने यावरती निर्णय देत असताना इलेक्ट्रो बॉन्ड हे अवैध ठरवले. आता इलेक्ट्रो बॉन्ड नेमकं आले कधीपासून तर ते कधीपर्यंत सुरू होते, तर इलेक्ट्रो बॉन्ड ही योजना 2017चा जे काही अर्थसंकल्प होता तर त्यामध्ये अरुण जेटली साहेबांनी तिला मांडलं होतं आणि 2018 पासून इलेक्ट्रो बॉन्डची योजना ही सुरू होती. आता ती अवैध ठरवलेली. याच्यामध्ये राजकीय पक्षांना जे काही देणग्या मिळाल्या त्यामध्ये बीजेपीला सर्वात जास्त देणगी ह्या गेल्या काही दिवसामध्ये मिळाली आणि त्याच्यानंतर टीएमसी जो की ममता बॅनर्जींचा पक्ष आहे त्या टीएमसीला सर्वात जास्त 2 नंबरला देणगी त्यामध्ये देण्यात आली. नंतर 3 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एनसीपी आणि 4 नंबरला काँग्रेस, अशा काही पक्षांना ती देणगी प्राप्त झालेली रँक वाईज जर म्हटलं तर. मग आता इथून पुढे काय होणार आहे की सुप्रीम कोर्टाने तर निर्णय दिलेला आहे आणि इथून पुढे काय होणार आहे तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पुन्हा एक
सर्वांना नोटिसा दिल्या आहे की जो काही पैसा जमा झालेला आहे तर त्याचा पुन्हा तुम्हाला ते डिस्प्ले करावा लागणार आहे आणि इथून पुढं अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे जे काही देणगी असेल तर ती देऊ शकत नाही तुम्ही राजकीय पक्षांना। तर हे पूर्ण असं एक प्रकरण होतं, याच्यामधून तुम्हाला हे कळालं असेल की नेमकं प्रकरण काय होतं, इलेक्ट्रो बॉन्ड म्हणजे नेमकं काय योजना होती। या सर्व गोष्टींचे उत्तरं तुम्हाला मिळालेच असेल, परंतु जर काही तुम्हाला प्रश्न असतील, काही तुमचं मत असेल याबद्दलचं तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका। व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि जाता जाता चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जा, जेणेकरून तुम्हाला या पुढचे जे काही व्हिडिओज असतील तर ते तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।